हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं स्नेहल सोराय झोनमध्ये मी मनापासून स्वागत करते. मी घेऊन आले अमेरिकेच्या आमच्या पहिल्या रोड ट्रिपचा अनुभव खास तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये पाहूया मी काय काय फूड आयटम्स पॅक केले, अमेरिकेमधले रस्ते, योसेमिटी मधला आमचा केबिनचा सुंदर प्रवास आणि आपण ब्रायडल वेल आणि लोअर योसेमिटी या सुंदर वॉटरफॉल्सला सुद्धा भेट देणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. चला पाहूया मी काय काय पॅक केलं आमच्या या रोड ट्रिपसाठी. डेट वॉलनट केक, कचोरी, काही पोळ्या, बिस्किट्स स्पेशली चहा सोबत खायला, होममेड कुकीज माझ्या मुलीसाठी. यातल्या बऱ्याचशा रेसिपीज मी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केल्या आहेत. याशिवाय काही स्नॅक्स, ड्रायफ्रुटचे लाडू, दाण्याचे लाडू देखील पॅक केले आहेत. तुम्हाला वाटेल इतकं काही पॅक का केलं? हो, कारण इथे आपल्यासारखे रस्त्यावर दुकानं फारशी नसतात आणि असले तरी आपले सगळे पदार्थ मिळतीलच असं नाही. विशेषतः माझ्या मुलीसाठी काही खास घरी बनवलेले पदार्थ मी नक्की पॅक केले आहेत. सगळं आवरता दुपार कधी झाली ते कळलंच नाही. शेवटी सगळं पॅक करून निघालो आणि आमचा 5 तासाचा प्रवास सुरू झाला. रस्त्यावरून जाताना मध्येच काही डोंगर पिवळसर दिसले, म्हणजे नुसती कोरडी गवतं आणि मध्येच थोडे आपल्याला हिरवळी दिसते. पण आपण जिथे चाललोय तिथे मात्र छान गारवा, हिरवळ आणि छान शांतीचा अनुभव आपल्याला मिळणार आहे. रस्ता मोकळा, ट्रॅफिक नाही, त्यामुळे संदीपला गाडी चालवताना एकदम छान फील येतोय. एकदम फास्ट आणि क्युरियस मोड ऑन. 1-1.5 तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही थोडा ब्रेक घेतला रेस्ट स्टॉपवर. हो, अमेरिकेमध्ये रेस्ट स्टॉप्स असतात. काही किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला हे रेस्ट स्टॉप्स पाहायला मिळतात. इथे आपल्याला भारताच्या ढाब्यासारखं काहीसं वाटेल, पण इथलं सगळं व्यवस्थित आणि स्वच्छ असतं. इथे आपण गाडी पार्क करू शकतो, रेस्टरूम यूज करू शकतो, पाणी, वेंडिंग मशीन, त्याच्यामधून आपल्याला स्नॅक्स घेता येतात आणि काही ठिकाणी तर टुरिस्ट मॅप्स, बेंचेस, पिकनिक टेबल सुद्धा असतात. कधी कधी आसपास छोटे जंगल, झाड किंवा छोटासा ट्रेल सुद्धा असतो, ज्यामुळे थोडा वेळ फ्रेश होऊन पुढचा प्रवास करता येतो. आपण असं म्हणतो ना, चला थांबूया एका टपरीवर चहा प्यायला. या कन्सेप्टला इथली सिस्टमॅटिक आणि आरामदायक आवृत्ती म्हणायला हरकत नाही. आम्ही अजून एक ब्रेक घेतला दुपारच्या जेवणासाठी फ्रेशनोमध्ये. ग्लेंडेल ते आपण जिथे थांबणार आहोत, सिएरा मेडोज, हे डिस्टन्स अराउंड 254 माइल्स आहे, म्हणजेच 425 किलोमीटर. आणि शेवटी एकदाच पोहोचलो. 5 तास म्हणत होतो, पण ब्रेक्स घेत घेत 7 तास लागले शेवटी. इथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळची वेळ, एकदम छान प्रसन्न वातावरण, चारही बाजूंना शांतता, चिमण्यांचा मंजू आवाज, वर आकाश अगदी निळसर आणि त्यात चंद्राची चाहूल. चला आता पाहूया केबिन आहे तरी कसं. ही एक फॅमिली केबिन आहे. वाव, इथे बाहेर बसायला छान अशा बेंच आणि खुर्च्या सुद्धा दिल्या आहेत. एकदम रिलॅक्सिंग वाइब आहे. केबिन मध्ये एंट्री केल्यावर डाव्या बाजूला एक छान छोटीशी रूम आहे. त्यात 2 बंक बेड्स आहेत. आत आलो की समोर एक हॉल कम किचन सोबत एक छोटासा डायनिंग टेबल सुद्धा आहे. किचन मध्ये तर सगळं बेसिक सगळं दिलं आहे. भांडी, फ्रीज, मायक्रोवेव्ह सगळं व्यवस्थित आणि नीट. इकडे वॉशरूम, मुख्य म्हणजे बेडरूम, ती पण एक छोटीशी आणि एकदम कोझी आहे. इथे एक जुनी रेडिओ सुद्धा आहे. माझ्या मते ही केबिन एकदम मस्त आहे आणि बाहेरचा व्ह्यू तर अजूनच छान आहे. जेवण पण केबिन मध्येच केलं, सगळं सामान लावून ठेवलं आणि कधी दिवस संपला तेच कळलं नाही. गुड मॉर्निंग मंडळी. इथे सकाळ इतकी सुंदर आहे की उठल्यावर लगेच चहा घेऊन बाहेर बसलो. सूर्याची किरण, थोडा गारवा आणि बर्ड साऊंड्स, एकदम छान. चहा प्रेमींसाठी ही जागा म्हणजे एकदम भारी. चहा घेतला आणि लगेच कामाला लागलो. स्निग्धा उठेपर्यंत जेवढी कामं पटपट करता येणार होती तेवढी सगळी आवरली आणि सगळ्यात आधी आपला डब्बा तयार करायचा होता. डब्यासाठी मी बनवलं पनीर मेयो सँडविच. अगदी झटपट होणारी आणि मस्त रेसिपी. चला रेसिपी बघूया. सगळ्यात आधी काकडी, कांदा, सिमला मिरची आणि पनीर बारीक चिरून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ, ऑरिगानो, चिली फ्लेक्स आणि घरीच बनवलेलं मेयोनीज घातलं. थोडीशी काळी मिरी टाकून सगळं मिक्स केलं आणि आपली स्टफिंग तयार. बटर मी विसरले म्हणून एका ब्रेडला तूप आणि दुसऱ्या ब्रेडला मी केचप लावलं आणि मध्ये पनीरचं स्टफिंग करून छानसं तुपामध्ये भाजून घेतलं. एकदम खमंग कुरकुरीत असं सँडविच तयार आणि लगेच आपला टिफिन पॅक करून ठेवला. ब्रेकफास्ट झाला, सगळी आवराआवर केली आणि मग आम्ही निघालो आपल्या ट्रिपचा हायलाइट पाहायला.
योसेमिटी नॅशनल पार्क बघायला. केबिन पासून साधारण 1.5 तासाचा ड्राईव्ह आहे, पण रस्ता असा की कंटाळा नाहीच येणार. तुम्ही पण पाहत असाल किती मस्त रस्ता आहे ना हा. इकडे हिरवीगार झाडं, समोर डोंगर, वर निळसर आकाश आणि मधून मधून वळण घेत जाणारी रोड. अगदी सिनेमॅटिक वाटतंय. योसेमिटी नॅशनल पार्क कॅलिफोर्नियामधला फेमस नॅशनल पार्क आहे. मोठे मोठे डोंगर, धबधबे, खूप जुनी झाडं आणि आयकॉनिक ठिकाण. आता आपण पोहोचणार आहोत योसेमिटी नॅशनल पार्क मधल्या एक प्रसिद्ध आणि पोस्टकार्ड वर्दी ठिकाणी, टनल व्ह्यू. टनल व्ह्यू हे ठिकाण खरं तर योसेमिटी नॅशनल पार्क मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी एक आयकॉनिक वेलकम पॉइंट आहे. इथला टनल जवळपास 1.5 मिनिटाचा आहे आणि तब्बल 1933 साली बांधला गेला. तसा हा टनल फारसा मोठा नाही, पण एकदा का तो संपला की समोरचे दृश्य उघडतं ना, एकदम वाव, खूप सुंदर. तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टनल व्ह्यूचे वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्याला योसेमिटीच्या सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर भागाचे दर्शन होते. डावीकडे असलेला एल कॅपिटान हा विशाल ग्रेनाइटचा डोंगर, ज्यावर चढणाऱ्या क्लाइंबर्सला जगभरातून मान्यता मिळते. उजव्या बाजूला दिसणारा थंडगार धबधबा ब्रॅडल वेल फॉल, ज्याचं पाणी हवेत उडतं आणि तो एकदम मोहक वाटतो. आणि सरळ उभा असलेला हाफ डोम, जो त्याच्या अनोख्या अर्धगोल आकारामुळे ओळखला जातो. इथली हवा, शांतता, हा नजारा सगळं एकत्र जणू एखाद्या चित्रकलेच्या कॅनव्हास सारखं वाटतं. टनल व्ह्यू पाहून निघालो पुढच्या ठिकाणी, जो आहे ब्रायडल वेल वॉटरफॉल. हे ठिकाण टनल व्ह्यू पासून फक्त 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. गाडी पार्क करून आपल्याला 10 मिनिटाचा ट्रेल आहे, जो अगदी सोपा आणि सुरेख आहे. जाता जाता आपल्याला धबधब्याच्या त्या पाण्याचा गजर, त्याचा खळखळाट आणि स्वच्छ पाणी दिसायला सुरुवात होते. ब्रायडल वेल वॉटरफॉलचं वेगळंपण म्हणजे त्याचं पाणी जे हवेमध्ये उडत राहतं, त्यामुळे तो जणू धुक्यासारखा दिसतो. आम्ही कारमध्ये सँडविचेस खाल्ले आणि निघालो पुढच्या पॉइंटकडे, सेंटिनल ब्रिजकडे. वाव, किती सुंदर ड्राईव्ह आहे हा. समोर दिसतात सुंदर हिरवेगार मेडोज, उंचावर असलेले आणि मनाला आवडणारे हे डोंगर आणि त्या डोंगरातून पडणारा पाण्याचा धबधबा. शाळेमध्ये असलेल्या ड्रॉइंग सारखं, माझ्यासारखं तुम्ही पण शाळेत असं ड्रॉइंग काढलं होतं का? सेंटिनल ब्रिज हा मर्ज रिव्हरवर आहे. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथून दिसणारा हाफ डोमचा पोस्ट कार्ड वरती व्ह्यू. इथून समोरचा हाफ डोम, दोन्ही बाजूनी असलेले हिरवळ आणि मागे दिसणारे योसेमिटीचे उंच ग्रेनाइट आपण इथून पाहू शकतो. सराउंडिंग मेडोज पण खूप छान दिसतात. ही जागा म्हणजे ना फार गर्दी ना गडबड. आणि आता एकदम खास ठिकाण, योसेमिटी वॉटरफॉल. योसेमिटी फॉल्स म्हणजे एका मोठ्या धबधब्याचे 2 भाग. अप्पर योसेमिटी फॉल जो सगळ्यात वर आहे, ज्याची उंची आहे अराउंड 1,500 फीट आणि इथे पोहोचण्यासाठी जवळपास 6 ते 7 तासांचा हाईक करावा लागतो, जो की ट्रेल आहे अराउंड 11.5 किलोमीटरचा. हे ॲडव्हेंचरस हायकर्ससाठी एकदम परफेक्ट आहे. आणि दुसरा म्हणजे लोअर योसेमिटी. तिथून आम्ही पुढे गेलो एल कॅपिटानकडे. तिथे अगदी निवांत शांतता होती. अजून योसेमिटी संपली नाही बरं का. पुढच्या भागामध्ये योसेमिटीमधील ग्रिझली जायंट आणि एक खास ट्रेन एक्सपिरियन्स सुद्धा आहे. तसंच आपण सिक्वोया नॅशनल पार्कला सुद्धा जाणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि पुढचा पार्ट पाहायला विसरू नका. आपण लवकरच भेटू स्नेहल होरायझॉनवर. थँक्यू.